हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. तुम्ही कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघितलात का आम्ही स्वामींच्या मठामध्ये गेलो होतो आणि तिकडून आम्हाला 2-3 ठिकाणं अजून फिरायचे होते. मग त्यानंतर आम्ही गेलो शनी मंदिरात. तिथे खूप छान असं आमचं दर्शन झालं. काहीच गर्दी नव्हती, कारण की रविवारी बहुतेक शनी मंदिरात कोणी येत नसावं म्हणून तिथे काहीच गर्दी नव्हती. पण खरं बघायला गेलं ना, तर हे खूप निसर्गरम्य मंदिर आहे. म्हणजे खूप निसर्गाचा विचार करून हा मंदिर तयार केलेलं आहे. तिथे झाडं वगैरे पण भरपूर आहेत आणि शेजारीच बाळूमामाचं पण मंदिर होतं. तिथे आम्ही भंडारा वगैरे लावला आणि त्यानंतर तिकडेच मस्त असं झोका वगैरे भरपूर झोके बांधलेले होते आणि हे बाजूला हे कॅन्टीन होतं. इथे भरपूर साऱ्या खाण्याच्या वस्तू पण होत्या आणि आम्ही ना इथे बसून भरपूर साऱ्या गप्पा वगैरे केल्या. या आम्ही सगळ्या जावा आहेत. व्हिडिओ वगैरे तिथे बनवले छान असे आणि खूपच मजा आली या शनी मंदिरामध्ये. त्यानंतर ही माझी पूर्ण फॅमिली, माझे जेठ, देवर, त्यानंतर माझ्या जाऊबाई, जेठाणीबाई, त्यांची मुलं, ही अशी आम्ही सगळे एवढी फॅमिली 22-23 लोकं आम्ही गेलो होतो. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं विरारच्या द्वारकाधीश मंदिरात. हे नवीनच ओपन झालेलं आहे, त्यामुळे इथे खूप गर्दी होती आणि आम्ही संडेला गेलो असल्यामुळे गर्दी खूपच होती आणि ऊन पण इतकं पडलं होतं ना. आणि हे मंदिर 4 वाजता ओपन होतं, पण लोकांनी पहिलेच तिथे लाईन लावून ठेवली होती. त्यामुळे खूप वेळ लागला आम्हाला लाईनीमध्ये उभं राहायला. जवळजवळ पाऊण तास आम्हाला नंबर यायला लागला. पण मध्ये आम्हाला एकही फोटो व्हिडिओ काढू दिला नाही, त्यामुळे मी तुम्हाला मूर्ती दाखवू शकत नाही. पण मी म्हणते ना, एकदा तरी इथे जाऊन या, खूप छान आहे आणि हे बाहेर पण खूप यांनी छान केलं होतं. तर आमचे 2 दिवस वसईला असे गेले की काही कळलंच नाही. 2-3 दिवस आम्ही पूर्ण फिरत होतो आणि त्यानंतर घरी आल्यावर आम्हाला खूप वाईट वाटत होतं, कारण की आम्ही एवढं फिरल्यानंतर परत घरी येणं म्हणजे एकदम परत रोजचीच रुटीन चालू झाली होती. तर असे गेले माझे 2 दिवस. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय.